आणि खरं पाहिलं तर आज आपल्या सर्वांच्या वतीने या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रथमतः नानांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। सन्माननीय अतुल शेठ बेनके आमदार यांना मी विनंती करतो आपण नानांचा पहिला सन्मान या ठिकाणी करायचा। धन्यवाद। खरं पाहिलं तर नानांचा सन्मान आज हा फार मोठा योगायोग आहे आणि योगायोगाने आजच विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आणि व्हाईस चेअरमनपदी नियुक्ती झाली। सन्माननीय सतीशील दादा शेरकर असतील, व्हाईस चेअरमन आमचे अशोक दादा गुल्लप असतील यांची नियुक्ती झाली। पण कालपासून गणेश शेटांना आम्ही ज्यावेळेस बसलो होतो संस्थेमध्ये त्यावेळेस आमची एक थोडीशी सातिक चर्चा त्या ठिकाणी झाली बा यावेळेस आपल्या नारायणगावला म्हणजे संतोष नानाला कुठं उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळेल, परंतु थोडासा आमचा त्या ठिकाणी हिरमोड झाला। पण येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चितच ती जबाबदारी संतोष नाना समर्थपणे आपल्या खांद्यावरती पेलतील याची आम्हाला 100% अपेक्षा आहे। मी नानांना त्यासाठी सुद्धा आजच या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो। अतुल शेठ मित्र असावा ज्ञान देणारा मिठासारखा, कारण इतिहास साक्षी आहे मिठामध्ये कधी किडे पडले नाहीत। साखर पेरणी करणारे भरपूर आहेत, साखर पेरणी करणारे भरपूर आहेत, साखरीसारखे वागणारे पण भरपूर आहेत, पण ज्या वेळेस अतिशय गोडवा होतो तेव्हा डायबिटीस झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून मित्र हा मिठासारखा असावा। आणि आज खरं पाहिलं तर आपण सगळी जी मंडळी आहेत, गणेश शेट आहेत, प्रवीण आहे, भाऊ आहेत, ही सगळी मिठासारखी मंडळी आहेत। एक समाजामध्ये मिठाला लागणारी आहे आणि समाजामध्ये एक वेगळं असं कर्तृत्व त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभं आहे। मग आशिष भाऊनी सुद्धा तिघांच्या बद्दल सांगितलं। गणेश शेटच्या बाबतीत सांगितलं जवळजवळ आज 18 वर्ष झालेत अजिंक्य तारापत संस्था त्या ठिकाणी चालून सलग 18 वर्ष ऑडिट अवर्ग या संस्थेने घेतलेले। त्याचं कारण एक आहे की तन मन धन आणि वेळेने गणेश शेट त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये असतात। कोणाचं प्रकरण येऊ द्या त्याला ते कधी नाही म्हणत नाही, फक्त पैसे येताना एवढंच सांगतात प्रकरण मार्च पर्यंत थकू देऊ नको, मार्च येऊन पैसे भर। आणि आजपर्यंतचा माझा अनुभव आहे की आजपर्यंत कधी संस्थेचा सीडी रेशो खाली आला नाही हे त्यांचं। आणि खरं पाहिलं तर जुन्नर तालुक्याचे भागी होते ते माजी आमदार स्वर्गीय आमदार वल्लभ शेठ बेनके साहेबांचं मार्गदर्शन गणेश शेटला त्या ठिकाणी लाभलं आणि तेव्हापासून खरं पाहिलं तर त्यांनी सामाजिक असन राजकीय असन सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी भरारी घेतली। मग अशा आशिष भाऊनी सांगितलं एक 70-80 मतांनी ग्रामपंचायतीला पराभव झाला, ठीक आहे, काय हरकत नाही। पराभव आजपर्यंत गणेश शेट आपले 4 झालेत, पण 5व्यांदा पराभव होणार नाही याची सगळ्यांना खात्री आहे। मग अशी आशिष भाऊनी सुद्धा तेच सांगितले, बरोबर का नाही प्रवीण भाऊ? त्याच्यामुळं येणारा कालखंड हा आपल्या सगळ्यांसाठी उज्ज्वल आहे। नाना आपल्या बरोबर आहेत, आशिष भाऊ बरोबर आहे, सोपान मामा आहे, शेठ अतुल शेठ आहेत, ही सगळी मंडळी येणारा कालखंड हा आपल्यासाठी भविष्यात अतिशय चांगल्या प्रकारचा आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। प्रवीणचं सुद्धा काम सन्माननीय देवराम दादापासून आम्ही काम पाहत आलेलो आहे। हे गावासाठी फार मोठं योगदान आहे। अशोक शेठ पाटील आहेत, त्यांनी देवस्थानचं अध्यक्षपद सांभाळत असताना नारायणगाव ग्रामपंचायतीचं मोठं सरपंच पदाचं पद त्या ठिकाणी सांभाळलं आणि कामासाठी त्या ठिकाणी अतिशय भरपूर असा न्याय दिलेला आहे। त्यांचे चिरंजीव आज प्रवीण शेठ आज या ठिकाणी नारायणगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदावरती विराजमान आहेत आणि प्रत्येक ठिकाणी समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत। भाऊ शेठच्या बाबतीत काही सांगायलाच नको, जुन्नर नगर परिषदेमध्ये 1 नंबरचा नगरसेवक जर म्हटलं तर कोण असेल तर भाऊ शेठ असतील। अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी काम आहे। या ठिकाणांनाही आज वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आपल्या सर्व उपस्थित मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणांना निरोगी असा आयुष्य त्यांना ठिकाणी लाभो, भरपूर अशी संपत्ती त्यांना मिळो आणि त्यांच्यातून देव देश धर्म आई वडील माता पित्रांच्या आणि खास करून मी सगळ्या मित्रांची सेवा घडो अशा प्रकारची शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद। आज आपल्या सर्वांचे लाडके मित्र आणि आमचे मार्गदर्शक गणेश शेठ वाजगे, त्याचप्रमाणे प्रवीण दादा असेल, त्याचप्रमाणे आमचे साई भक्त भाऊ कुंभार असतील आणि विघ्नर सहकारी साखर कारखाना नव्याने संचालक झालेले आमचे मार्गदर्शक नाना असतील, या सर्वांनाही मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो।
सांगायला आनंद वाटतो की गणेश शेठ बरोबर झालेली 25 वर्षाची आमची मैत्री अजिंक्य ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात असेल, त्याचप्रमाणे गावाच्या विविध कामात असेल, विकास कामात असेल, त्यांचा खूप मोठा वाटा आहे. मला एक सांगायचं आहे, ज्या वेळेस नारायणगावमध्ये राष्ट्रवादीचं काम करायला आम्हाला गणेश भाऊंनी लावलं 25 वर्षापासून, ते आजपर्यंत नारायणगाव राष्ट्रवादी जिवंत ठेवली असेल ते गणेश भाऊंनी. कारण का आम्हाला प्रत्येक वेळेस त्यांचं मार्गदर्शक असेल, बेनके कुटुंबांचं मार्गदर्शक असेल, त्याचप्रमाणे अतुल दादा असेल, अमित दादा असेल, त्या सर्वांचंही मार्गदर्शन आम्हाला खूप मोलाचं आहे. आमच्यासारख्या तरुणांना रोजगाराच्या माध्यमातून असेल, विविध काम असेल, हे त्यांनी भरपूर लक्ष घालून केलेलं आहे. अशा लाडक्या मित्राला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. गणेश भाऊंचं एक सांगतो का, बोलताना ते विचार करत नाही पण पुढच्याला नक्कीच विचार करायला लावतात, अशी त्यांची खासियत आहे. अशा या लाडक्या भावाला मी शुभेच्छा देतो आणि नानांनाही पुढील कार्यास मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. अजिंक्य तारा पतसंस्था असेल, लक्ष्मीनारायण पतसंस्था असेल, अजिंक्य स्पोर्ट क्लब असेल आणि ओम साई सेवा मंडळ असेल, या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. या 31 तारखेला पालखी सोहळा आहे, त्यासाठी गणेश भाऊंनी 15,000 रुपये या पालखीसाठी दिलेले. त्यांचं मी ओम साई सेवा मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.